Welcome back to Vinaya Bhatkya, Part 3 Vinaya Bhatkya in Vietnam. पार्ट 2 मध्ये आपण व्हिजिट केलं हो ची मिन्हचं पोस्ट ऑफिस आणि नंतर हो ची मिन्हमधला वॉर म्युझियम. संध्याकाळी आपण कॉफी एन्जॉय केली. तो स्क्वेअर पण इतका सुंदर होता. आता आपण आलेलो आहे ते इव्हिनिंग बस टूरला. हो ची मिन्हची इव्हिनिंग अतिशय सुंदर असते आणि त्याच्याकरता ही ओपन रूफ बस असते. त्यांनी आपण आता प्रवास करणार आहोत. साधारण 1 तासाचा 45 मिनिट्स टू 1 आवर असा हा प्रवास असेल. आणि ही बस आपल्याला हो ची मिन्हच्या प्रमुख रस्त्यावरनं फिरवणार आहे आणि आपण एन्जॉय करणार आहोत हो ची मिन्हची इव्हिनिंग. लाईट्स कसे असतात रस्त्यावर, ट्रॅफिक कसा आहे आणि त्याची जी मेन टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत तिकडे जाऊ. आता आपण बसलेलो आहे ते बसमध्ये. इथे 2 प्रकारच्या बसेस तुम्हाला मिळतात. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 पर्यंत हॉप इन अँड हॉप आउट अशी एक टूर असते. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला 5-7 ठिकाणी बस थांबते. तिथे तुम्ही जाऊन तुमची अट्रॅक्शन बघून यायची आणि परत बसमध्ये चढायचं. 24 आवर्स करता हे तिकीट्स अवेलेबल असतात. हा बघा, हा दिसतंय हे पोस्ट ऑफिस आपण जे दुपारी बघितलं मागच्या भागमध्ये ते आहे. आणि तिथे जी दिसते ही बस हॉप इन हॉप आउट ही बस आहे. तर ह्या बसचे साधारण स्टॉप कुठे असतात? ही पोस्ट ऑफिसच्या इथनं सुरू होते, नंतर वॉर म्युझियमला जाते, इंडिपेंडन्स पॅलेस तिथे घेऊन जाते. तर तन्हा मार्केट म्हणून एक आहे ते. नंतर अजून 2-4 स्पॉट्स आहेत तिकडे तुम्हाला ते स्टॉप ते ह्या बसचे असतात. पण आपण ही जी बस घेतलेली आहे ही बस नॉनस्टॉप जाणार आहे 45 टू 60 मिनिट्स. आणि ही बस प्रमुख रस्त्यावरनं प्रमुख जी मेन अट्रॅक्शन आहेत त्या अट्रॅक्शनवरनं ही बस फिरणार आहे. त्यामुळे आपल्या ही जी टूर आपण घेतली आहे ह्याच्यात हॉप इन हॉप आउट नसणार आहे. एकदा बस चालू झाली का परत त्याच डेस्टिनेशनला येऊन ती थांबणार आहे. बघा काय सुंदर असं हे रस्त्यावरचं सीन दिसत आहेत. सुरेख असं हे हो ची मिन्ह सिटी आहे. अतिशय ब्युटिफुल हो ची मिन्ह सिटी आहे. आणि संध्याकाळी तर आजूबाजूला तुम्ही जर बघाल तर सगळ्या बिल्डिंगवर किती सुंदर अशी लाईटिंग झालेली आहे. असं वाटतं की ती काय जशी जणू काय दिवाळीच आले आहे की काय. रस्त्यावरचा ट्रॅफिक पण बघा, सिग्नल सुटल्यानंतर पण ट्रॅफिक तो. आणि कार्स बघा किती व्यवस्थित पार्किंग करून आहेत, सिग्नलला थांबलेले आहेत. काय सुंदर असे हे हो ची मिन्ह सिटी आहे. ही दिसते ही सॅगाव रिव्हर आहे आणि तिथे जे दिसते त्या बिल्डिंग पण बघा किती सुरेख आहेत. काय व्ह्यू आहे. आणि हा त्यांचा फेमस ब्रिज आहे सॅगाव रिव्हरवर. किती सुरेख असा हा ब्रिज आहे. तर ही जी तुम्हाला बस आहे ह्या बसचं ऑनलाईन बुकिंग पण होतं. तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा बुकिंग करू शकता. तर निरनिराळ्या प्रकारचे ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहेत. पण हे ऑप्शन्स जर तुम्ही टुरिस्ट असाल तर त्याच्यात डोकं इतकं वेळ घालवण्यात काय अर्थ नाही. कारण आपण टुरिस्ट म्हणून येतो तेव्हा आपल्याला मॅक्झिमम गोष्टी बघायला लागतात. आणि ह्या जर गोष्टी वेल ऑर्गनाईज करून आपल्यापर्यंत पोचणार असतील तर आपला हा शोधाशोधी करण्याचा वेळ कमी होतो. आणि त्याचकरता आम्ही आलो आहे ते नितीशच्या वंडरलस्ट टूरमधनं. तर तुम्हीसुद्धा नक्की
नितीशच्या वंडरलस्ट टूरमधनं व्हिएतनामला या, म्हणजे तुमचा बिलकुल वेळ फुकट जाणार नाही. आणि नितीशला एवढा एक्सपिरियन्स असल्यामुळे तो तुम्हाला कुठची टूर घ्यायची, किती वाजताची टूर घ्यायची, हे सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून देईल. आणि फक्त आपल्याला जायचं आहे ते बसमध्ये वरती बसायचं आहे. तिकीटची अरेंजमेंटसुद्धा तोच करणार आहे, त्यामुळे आपला फार वेळ कुठे असं जाणार नाही आहे. तर बघा ही बस आहे, काय सुंदर बस आहे. साधारण वरची टॉपला एक 50-1 सीट असतील आणि बहुतेक वेळा 50-60 सीट टुरिस्टनी फुल झालेले असतात. बघा काय लेफ्ट हँड साईडला बघा काय सुंदर व्ह्यू आहे. ह्या नदीच्या बाजूला पलीकडे ही सगळी दुकानं आहेत. आणि मेनली ही दुकानं जी आहेत त्याच्यात जवळजवळ मला वाटतं 60 to 70% हे रेस्टॉरंट्सच असतील. आणि इथे बरीचशी टुरिस्ट या रेस्टॉरंटमध्ये बाहेर बसून व्हिएतनामी फूडचा आनंद घेतात. इथे ही चेअर्स, हेनिकेन बिअरची मोठीच्या मोठी ॲडव्हर्टाईजमेंट लावलेली आहे. रस्ते पण बघा किती स्वच्छ, नीट, क्लीन आहेत. रस्त्याला कुठेही खड्डा दिसत नाही. फुटपाथवर तुम्ही बघाल तर एकदम स्वच्छता आहे. आणि भरपूर साऱ्या मोटरबाईक इथे तुम्हाला व्हिएतनामला दिसत आहेत. या फुटपाथवर बघा किती रेस्टॉरंट्स आहेत. आणि त्या रेस्टॉरंटच्या बाहेर फुटपाथवर लोकांनी टेबल खुर्च्या टाकलेल्या आहेत आणि तिकडे व्हिएतनामी फूडचा आनंद घेत आहे. त्याच्याबरोबर व्हिएतनामची बिअर जी फेमस आहे, सागाव बिअर, ती बिअरसुद्धा अतिशय सुंदर आहे. हे मोठंच्या मोठं गार्डन आहे. एवढं मोठं गार्डन आहे बघा इथे. आता आपण जेव्हा होचिमिनला येतो 2-3 दिवस असतो तर आपल्याला काय प्रत्येक स्पॉटला जायला एवढा वेळ नसतो. त्यामुळे ही जी टूर घेतली तर आपल्याला बरेचसे स्पॉट बसमधनं बघता येतात. आणि नंतर जेव्हा तुम्ही परत कधी व्हिजिट कराल, तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही नक्कीच ठरवून ह्या स्पॉटला परत व्हिजिट करू शकता. स्वच्छता बघा किती आहे. तुम्हाला कुठेही कचरा टाकलेला दिसत नाही आहे. परत ट्रॅफिक जरी बघितला तर पेडस्ट्रियल क्रॉसिंग जे केलेलं आहे त्याच्याबरोबर मागेच सगळे लग्न उभे असतात. आणि लेनची शिस्तसुद्धा किती व्यवस्थित इथे पाळली जाते. पण एकदा का सिग्नल झाला का हे लोक सुसाट सुटतात. त्यामुळे जरा थोडं आपल्याला केअरफुलच राहायला लागतं. आपलं जे राईट हँड ड्रायव्हिंग आहे ते लेफ्ट हँड ड्रायव्हिंग आहे, त्यामुळे क्रॉस करताना थोडासा गोंधळ पण होऊ शकतो. आता ही दिसते ही मोठी बिल्डिंग आहे. 81 फ्लोअर आहेत मला वाटतं. आणि इथे एक विविंग डेक पण आहे. त्याचं साधारण तिकीट मला वाटतं $15 का काहीतरी आहे. बघा काय सुंदर असा हा व्ह्यू आहे. आणि तुम्ही घ्याल तर संध्याकाळचीच टूर घ्या. म्हणून म्हटलं की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, आपण पहिल्यांदा जातो. त्यामुळे एखाद्या चांगल्या टूर एजन्सीबरोबर जर गेलं नितीशसारख्या तर डेफिनेटली आपला वेळ वाचतो आणि आपल्याला ज्या काय गोष्टी बघायच्या असतात त्या बरोबर बघून होतात. राईट हँड साईडला ही जी रिव्हर आहे तिथे मोठीच्या मोठी एक क्रूज आलेली आहे. आम्हाला वेळ नव्हता त्यामुळे आम्ही रिव्हरमध्ये काय क्रूज केली नाही, कारण आम्हाला पुढे परत 2-4 स्पॉट्स होते तिथे भरपूर रिव्हरचा एक्सपिरियन्स घेणार होतो. हे बघा काय सुंदर आहे बिल्डिंग. बघा सगळीकडे असे लाईटिंग केलेली आहेत. खरंच असं वाटतं की एखादा फेस्टिवल चालू आहे की काय. पण हे 12ही महिने होचिमिनच्या सिटीवर असं तुम्हाला दिसतं. काय सुरेख असं हे होचिमिन सिटी आहे. संध्याकाळी तेव्हा तुम्ही डेफिनेटली जेव्हा याल, सकाळी मागच्या जसं पार्ट 2ला आपण बघितले काय काय अट्रॅक्शन, आणि संध्याकाळी ह्या बसमधनं फिरलं का आपलं बरंचसं होचिमिन सिटी ही बघून होते. सगळी बघायला
निदान तुम्हाला 5-6 दिवस तरी नक्कीच पाहिजेत. हा बघा, स्टॅच्यू बघा, किती सुंदर स्टॅच्यू आहे. स्वच्छता सांगितल्याप्रमाणे अप्रतिम स्वच्छता इथे दिसली आहे. बाजूला रस्त्यावर गार्डनसुद्धा छान आहेत. लॉन मेंटेन केलेली आहे. ग्रीनरी पण चांगली आहे, कारण इथे पाऊस कधी पण पडतो, त्यामुळे ग्रीनरीसुद्धा बऱ्यापैकी चांगली ग्रीनरी तुम्हाला दिसते. तर असं आहे हे हो ची मिन्हचं नाईट टूर. नाईट मार्केटला सुद्धा तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नाईट मार्केटला सुद्धा हो ची मिन्हच्या जाऊ शकता. तिथे पण प्रचंड अशी गर्दी असते आणि नाईट मार्केटला तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचे फूड बघायला मिळतं. आणि लोक पण रस्त्यावर बसून, फुटपाथवर बसून व्यवस्थित कुठेही कचरा न करता तुम्हाला जेवताना दिसतील. हे बघा, काय सुंदर आहे. आता आपण असते आलो आहे ते आपल्या स्टार्टिंग प्लेसला, जिथून आपण चालू केली होती टूर. आता जवळजवळ 55 to 60 मिनिट झालेले आहेत आणि हे जे दाखवले आहे व्हिडिओमध्ये हे थोडंसं भाग दाखवलेला आहे. कारण तुम्ही जर आला तर तुम्हाला 1 तास तुम्ही कंटिन्युअस बाहेर बघत राहाल, असं अप्रतिम सिनरी तुम्हाला इथे दिसते. हे बघा, जी बस दिसते इथून ही स्टार्टिंग पॉईंट आहे आणि इथे आहे. आता ही बस परत आपली टूर टर्मिनेट होईल. काय छान टूर होती. तुम्ही पण नक्कीच ही टूर करा नितीश बरोबर. आणि आता दुसऱ्या टूर करता इथे लोक बघा रांगेत उभी आहेत. कंटिन्युअस 10:30 पर्यंत ह्या टूर चालू असतात इव्हिनिंगच्या. आमची मंडळी सगळी आता खाली उतरलेली आहेत आणि आता नेक्स्ट प्रोग्राम आहे तो डिनर करता. नितीश बरोबर असल्यामुळे, नितीशच्या टूरमुळे आपलं सगळं जेवण हे इंडियन रेस्टॉरंटमध्येच होईल. पण ज्याला कोणाला व्हिएतनामी फूड खायचं असेल त्यालासुद्धा ऑप्शन आहे. हे दिसतंय हे फूड मार्केट. किती प्रकारची इथे फ्रूट्स ठेवलेले आहेत. आंबा पण बघा किती मोठाच्या मोठा आंबा आहे. बऱ्याचशा प्रकारची फ्रूट्स ह्या मार्केटमध्ये तुम्हाला दिसतील. हे डुरियन फेमस आहे. हे आपण आलो आहे ते हवेली इंडियन रेस्टॉरंट. मग नेहमीप्रमाणे आपली 1-2 चिकनच्या डिशेस, 3-4 व्हेजिटेरियन डिशेस, दाल तडका, जिरा राईस, अशा प्रकारचं आपल्या जे काय आपण स्टँडर्ड इंडियन जेवण असतं ते घेतलं आणि मंडळीने आजचा दिवस खूप एन्जॉय केला. अतिशय भरगच्च प्रोग्राम असा हा होता. दुपारच्या वेळेस पोस्ट ऑफिस बघितलं, वॉर म्युझियम बघितलं, संध्याकाळी क्रूज बघितलं, बसमधनं फिरलो आणि संध्याकाळी मस्त की इंडियन जेवण घेऊन आपला दिवस संपला. छान अशी ही टूर ऑर्गनाईज केलेली आहे. त्यामुळे आपला कुठेही वेळ जात नाही, कारण सगळ्या गोष्टी वेल ऑर्गनाईज असतील तर, आणि तुमच्या जोडीला तुमची बस पण असेल तर तुम्हाला टॅक्सी किंवा दुसऱ्या गोष्टीकरता अवलंबून राहण्याकरता आपला वेळ जात नाही. पार्ट 4मध्ये आपण ईस्टर्न ग्रँड हॉटेलचा थोडासा रिव्ह्यू घेऊ. सो थँक्स फॉर वॉचिंग पार्ट 3. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पार्ट 4 येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.